शेतजमिनीवरील कर्ज काढण्यासाठी शेतजमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार करून देण्यासाठी पंचांसमक्ष लाचेची मागणी करून 10,000 रुपये लाच शासकीय कार्यालयात स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात वणीचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे हे अडकले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदार यांच्या मालकीची कसबे वणी तालुका दिंडोरी या ठिकाणी गट क्रमांक 617 ही शेतजमीन असून त्यावर कर्ज काढावयाचे असल्याने कसबे वणी गावचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे राहणार ध्रुवनगर मोतीवाला मेडिकल कॉलेज समोर रेणुका हाइट्स फ्लॅट नंबर 9 सातपूर नाशिक यांची भेट घेऊन शेतगटाच्या नोंदी मिळण्याबाबत विनंती करून फेरफार नोंदणीची मागणी केली होती। तेव्हा सदर नोंदी या दिंडोरी तहसील कार्यालयात मिळतील असे तक्रारदारास सांगितले। त्याप्रमाणे तक्रारदार दिंडोरी तहसील कार्यालयात त्या कामासाठी गेले असता आवश्यक नोंदी मिळाल्या, मात्र सध्याच्या 3 नोंदी वणी येथील तलाठी यांच्याकडे मिळतील असं सांगण्यात आलं। तक्रारदार यांनी पुन्हा गांगुर्डे यांची भेट घेतली, त्यावेळी नंबर 617 चे उतार्यावरील शेतजमीन आकाराबाबतच्या नोंदी चुकीच्या झाल्या असून त्या दुरुस्तीसाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली, परंतु तक्रारदार यांचा याला विरोध असल्याने त्यांनी दिनांक 25/9 रोजी गांगुर्डे यांनी शासकीय पंच साक्षीदार यांच्या समक्ष 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि दिनांक 26/9 रोजी गांगुर्डे यांनी त्यांचे शासकीय कार्यालय पंच साक्षीदारांसमोर 10,000 रुपये रोख स्वरूपात लाच स्वीकारली। लाच स्वीकारताच पोलीस निरीक्षक नितीन पाटील व सहकारी पथक यांनी गांगुर्डे यांना रंगेहात पकडले। त्यांच्या विरोधात वणी पोलीस ठाणे या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला व रकमेची हॅश व्हॅल्यू घेण्यात आली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी सापळा लावून केली आहे। दरम्यान या कारवाईमुळे दिंडोरी तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली असून सदर कारवाईबाबत त्रस्त शेतकरी आणि नागरिक यांच्याकडून स्वागत करण्यात आले, तर सदर संशयित यांचे उत्पन्नाचे स्रोत तपासावे अशी मागणी देखील होतीये। शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्याकडून करण्यात आले। सागर मोर, नाशिक माझा न्यूज, वणी।